अरे सेल्फी काढायची का आपण? हा काढू नसेल. छान दिसते हा तू. हे बघ कसला निसर्ग आहे हा, मस्त पाहिजे खूपच एकदम. छान आहे खूप. आपल्याला त्या डोंगरावर घर की त्या डोंगरावर घर हा घेऊया की मग. काय भारी वाटेल वरून आहे ना. हो बघ लोकेशन ना पण छान पाणी आहे. बिणी कसं आहे मस्त हा? हो मस्त आहे एकदम. खूप छान आहे. हे ते बघ पांड्या. होय का? बोलू का त्याला? हा हा बोलो ना. ए पांड्या काय रे? हा, ये इकडे कुठं चालला? अरे थांब थांब. हा ये इकडे. चल जाऊ तिकडे ते हा, पांड्याकडे. चल चल. काय नाही ये इकडे ये. काय काम आहे? काय नाही कुठे निघाले जोडीनं? अरे चाललो होतो असं फिरत फिरत गप्पा मारत मारत म्हणलं चला जाऊ. थोडंसं फिरून यावं. अरे तुला एक सांगू का, हा बोल की. त्या भावड्याच घरी गेलो होतो यार मी आता. हा पण त्याची बायको अशी फटकडी ना हा. का बस लयच बाड 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 लावलं रे. सांगायला गेलं एक आणि दुसरंच बोलत होते. लावायची ना आगमन तुम्ही. अरे मग आगच लावायला तेच गेलतो करत होते हा. हे. पण तिच्या तोंडाला हाडच नाही रे. तुम्हाला जिभेला जमतंय हाड का नाही नाही. सांग. तोंडाला नाहीतर हाड. आपण दोघं मिळून एक प्लॅन करू काय? आणि मस्त आग लावू आपण. अरे या भाऊ आग लावायला जर असलं ना गावाच काही कमी नाही. आम्ही बी आलतो इथं फोटो हा. काढायला जरा बघ हा. ना कसलं भारी आणि निसर्ग. तू लग्न का करतो? आता लग्न आहे का पुढच्या महिन्यात 17 तारखेला? अरे घे पटकन करून. काय बायको की कवर होणारी वाजू बायको? त्या दप्तराला संग ज्ञान देण्याचं. ए बाबा बायको आहे माझी होणारी. दप्तर कशाला म्हणतोय? येडाय कर तू. अरे लग्न नाही झाले रे त्याला दप्तरच म्हणते. लग्न झाले बायको म्हणतात त्याला. घरी गेल्यास होईल बाबा माझ्या बरसात. काय नाही होत, बरं, चल बरसात होत नाही काय नाही होत. चल तू माझ्या संग. ए, आता चल हा घरात, चल. हेच काम करणार आहे. बरसात होती आणि पटकन करून टाक. हा. डांगळांग मचण डांगळांग मचण. हा? हा, हा. ए, वहिनी. कुठं गेली? वहिनी. मोठं जाम लागली आहे असो येईल तर येईल ताट. अरे वा तू झोप वाटत. अरे वा जमा वहिनी आणखी करा सर लय भूक लागली बघ. लय बाबा ओळख कसले झोपा झोपा तुमचं बरं आहे बाबा. कसलं म्हणजे कसली चिंता नाही तुम्हाला. आम्हाला दुनियाभरचं टेन्शन. हे असं जीवन पाहिजे नाही तर आहे साला आमचं आमची जिंदगीच खराब. तुम्ही पाण्याला का हात लावलाय? वहिनी आलीस तू? अरे पण पाण्याला का हात लावला माझ्या बाळाला? अगं ते वळवळ करत होतं म्हणून मी तिला झोका देतोय. वळवळ करत होते म्हणून माझ्या बाळाला अजिबात हात लावायचा नाही. आपली बायको तर तव्यात पाठवून दिली. हा? आणि आता माझ्या बाळाच्या मागे लागले होय आमच्या घराच्या. काय बोलतेस का वहिनी तू? काय बोलतेस का म्हणजे? आता काय अपेक्षा आहे का माझी? हा 2 तुकडा काय टाकते ते खातोय आपलं गप गुमान. आणि आता ते पोरगा आता हालत्यावरून मी त्याला झोका देत होतो तर तू अशी कशी बोलतेस वहिनी? अशी कशी बोलती म्हणजे? हा? काम नाही धंदा नाही करायचा नुसतं घरात बसून राहायचा. हा? देवा परमेश्वरा अरे काय दिवस दाखवतोय रे तू हे मला. हा काय जवाब मिळायला मिळणार नाही. हो तुमच्या भावाला सांगून द्या. काय रे तू जेवण नाही आला? आज कुठं जेवणार मी? हा? हा? आता घरीच जेवणार ना. काय घरी जेवणार? तू असं कसं बोलतोस? असा कसा बोलतो म्हणजे ही बोलती ती बरोबर बोलती. तू त्याच लायकीच आहे. एक तर तुमचा भाव तरी घरात राहणार ना तर मी तरी घरात राहणार. नाही रे त्याला कशाला दिली हाकलून त्याला कशाला घरात पाहिजे? एक तर त्यांना हाकलून द्या तेव्हाच मी
घरात राहणार नाही तर मी निघून जाणार. ए समजलं ना काय बोलते ते अरे ऐकलं माझं ऐका, भांडू नका तुम्ही. माझ्यासाठी का भांडता तुम्ही? हा, मीच बघतो काय ते मग करायचं. बघ ना. अरे दादा, तू माझा मोठा भाऊच किती केला तरी जीव माझा पण तुटतो रे. पण तो वागलायचा असं तिच्या पुढे मी पण जाऊ शकत नाही. अरे काय चुकीचं वागलो रे मी? हा? काय चुकीचं वागलो? तू काय चुकीचं नाही वागत, हा? नुसतं आपल्या डोक्याला ताप लावून ठेवलं बाबा. काम नाही, धंदा नाही करायचा आणि नुसतं बसून राहायचं, बोकाचं खायचं, कसं भेटतंय का? अरे हे जे केलंय कुणी केलंय मग? भाव आहे माझा, जरा व्यवस्थित बोलता ते सांगा. अरे जरा नीट बोल. काय नीट बोलायचं? भावा संग बोलते माझ्या तू. भावासंग बोलते तर माझ्यावर का उपकारायला बोलायला होता का? हे जे केलंय ना हे सगळं दादाने केलंय. दादाने केलं ते माझ्या मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. घरदार शेती बाडी लहानाचं मोठं ह्यानेच केलंय मला. आणि तू काय बोलायला लागली? काय बोलायला लागली म्हणजे? जजा- मला घरामध्ये पाहिजेच नाही ते. का? नाही, बिलकुल मला घरात नाही पाहिजे. आताच्या आता हाकलून द्यायला. हाकलून? हा, बरं त्याला 2 घास तर दे. मी खाण्याला काहीच देणार नाही. उपाशी मरू द्या नाही तर कुठे जाऊ द्या. अरे संजय, बघितलंस ना ही वहिनी कशी बोलते? कसं बोलतो म्हणजे? संजय, तुला सांगतो, मला कळतंय रे तुम्हाला माझा त्रास होतोय. अरे पण तुझ्या या दादाने काय कष्ट भोगलेत, काय कष्ट घेतले तुमच्यासाठी ठाऊक आहे का तुम्हाला? हा, अरे तू नव्हतास तेव्हा हे घर बांधताना मी, माझी बायको, आम्ही काय त्रास घेतले हे आमच्या मनालाच माहिती. अरे हे धान्य, या एवढं मोठा घर, हे जे तुला सगळे वैभव दिसतंय, मला यातलं काय बी नको. मला फक्त माझी माणसं खुश असली, सुखी असली म्हणजे समाधान आहे. पण तू तुझ्या बायकोच्या आहारी गेलास, तू तुझ्या बायकोचं ऐकायला लागलास. तुला नाही दिसलं दादाचं काय कष्ट आहे, काय आहे, काहीच दिसलं नाही तुला. हा, ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, काही म्हणणं नाही माझं. मला फक्त आता 2 घास खायला दे आणि मी आपलं जातो निघून इथून. ताई, हो बाळाला घेऊन जा हो. वहिनी थोडं दे ना खायला मला. मग काय मी खाय द्यायला देणार नाही. अहो थोडंसं खाईन आणि जाईन आपल्या निघून मी. हा दे दे. मला अजिबात खायला मागायचं नाही. वहिनी जेवायला लागणार. जेव्हा मी आला द्यायचं नाही सांगून ठेवते तुम्हाला. काय खाण्याचं नाही वाटलं ना घरचा? अहो, वहिनी होय. अहो हे काय चाललंय गोंधळ सगळं? आता या इकडे तुम्ही. आता प्रश्न आला, हे सगळं. यानं थांबावं, तर कसं ऐकत नाही. बरं शांत शांत राहा ना तुम्ही. बसा. एकतर यानं खरं आमच्या घरात त्याच्यामुळे भांडणं चालू झाले. त्या बिचारामुळे तर तुम्ही हे दिवस बघताय तर तुम्ही पण शांत व्हा जरा. अहो, तुम्ही शांत भांडू बसा. नका. मला ते माहित नाही, आमच्या घरात रोज भांडणं कटकट चालली आहे. पण त्याच्यामुळे. शांत बसा ना, तुम्ही शांत थोडं- बसा. कसं काय पण काय पण. शांत बसा बरं, तुम्ही शांत. वहिनी थोडं सांभाळ. मी हात जोडतो, भांडू नका. अरे मीच निघून जातो. हा, तुम्ही नका भांडू. निघून आज जाता झोप. कधी निघून जाता? अहो, ए यार संध्या, घरी समजून सांगा. आयुष्य बोल तुला. सांगते हा, पण ते भाऊ भाऊ बोलतात, तुम्ही जरा शांत बसा. मीच जातो. ह्यांच्याच मनाने माझ्या जीवाचं वाटोळं होऊ झालं की. माझ्यामुळेच होते सगळं ना. मीच जातो निघून आपला. शुभ लागेल का तुम्हाला हे? आता मारून काय फायदा? पहिल्यापासूनच जरा आवड घालायला पाहिजे होतं ना. तुम्ही पण जरा तोंड शांत ठेवत नाही. काय? शांती करते म्हणता? अहो जीवलाला कशाला काढायचं ताटा पडून? जीव राहिलं कशाला काढायचं म्हणजे? जरा एकदा घरामध्ये राहून बघा आणि मग कळलं कसं असते का. मी पण घरामध्ये कुटुंबामध्येच राहते.
जरा शांत बसायचं. बाई माणसाने घरात थोडं शांत बसायचं. ताटा मुकवायचं नाही असं. काही बी किती बी केलं तर आपले मोठे दीर आहेत. मोठे दीर आहेत तर माझ्या भाऊ करायला आहे का? आपल्यासाठी किती काय काय केलं तुम्ही. तुम्ही अरे सांगू दे यांना. माझ्या मागं यायचं नाही. जाऊ तुझ्या भावासंग. हॅलो, अरे इथं आहे होय तू. अरे गणपती इथं आले, फोन लावतो होय तू. हिटले तो बॅलन्स घालतो का काय म्हणजे तुम्हाला इथं फोन समोर लावतो. दिसलो नाही तुला एवढं येताना. अरे काय तू हा, बरं, बोल मी काय की. म्हणतो हे मटके आहेत ना सगळे हा सगळं उचलून टाक. कुठं टाकतो आता उचलून त्याला? सगळं पाण्यात ठेव. बरं काय बोलत त्यांचं तिथे आहे. मटकी बरं, फेकून तुला- काय वानराय तुला? तुला सांगतो, हा बोल की. आज मी त्याच्या बायकोला चांगलं सांगायला गेलो, हा पण ती भलतीच गरम झाली रे बाहेर. होऊ दे ना, तू काय टेन्शन घेतो? आता बावड्या गावाकडे गेला का हा नाही, तो आला हा. की मस्त तू काडी टाकून मोकळं व्हायचं. आहे आता का? माझ्या डोक्यात आलं. हा मग तेच करायचं आता. आता त्यांच्या घरात सुट्टीच नाही. हा, चल चल मग चल. यायला आता काय सुट्टी देतोय मी. काम चालू आहे का मामा? हो. लक्ष्मी आली का? आली होय. लक्ष्मी हा? काय रे, धंदा? पाणी देऊ? हा पाणी आणवायच. का? 2 दिवस राहणार होतं. लवकर आलं. अगं काय सांगू तुला, गेलो तो राहायला तिथं, पण लय माझी हालत केली लोकांनी. काय झालं? अगं साधा तुकडा नाही खायला दिला त्यांनी. आपलं असून आपल्याला परक्यासारखं वागणूक मिळाली. हा, आता आपण दोघांनी काय कमी केलंय का? आता ते शेत बीत कोणी केली? आपण दोघांनीच केली ना. हा, या लहान भावाला कसं जपलं आपण, पण आता त्याला त्याची जाणीव नाही. तसं का म्हणता तुम्ही? तुम्हाला मी पहिलाच म्हणले होते की तुम्ही जाऊ नका. तुम्ही एक तर ऐकत नाही, मोठेपणाच्या नादात गेलात. काय झालं? त्यांचे स्वभाव आपल्याला माहिती आहेत ना. अगं पण आपण आपलं म्हणून करतो ना. हा, आता हे असे निघतील आपल्याला माहित होतं का? हे बघ, काही पण झालं तर आपण दोघे मोठे आहोत. आपल्या पदरात मूल ना बाळ. तुमचे भाऊच आपले मुलं बाळ. बरोबर आहे. हं? आपल्याला कमवून करून ती प्रॉपर्टी घेऊन काय करायचंय आपल्याला? खरंय लक्ष्मी तुझं. आहे त्याच्या सुखासमाधानी राहूयात. भावकीमध्ये वाद नकोत, भांडणं नकोत. आनंदाने राहूयात ना. हे घर तर कुणाचं आहे? बाबा करतात ते कुणासाठी करतायत? बरोबर आहे. हं? आता आपण त्यांना हातभार लावून आपलं काय, आता इथं पण धंदा पाणी त्यांचा होत नव्हता, म्हणून म्हणलं चल आपलं ते गावाकडे तर शेतीवाडी आहे आपली, तर त्यातून काहीतरी उत्पन्न होईल, त्याच्यात काहीतरी थोडाफार इथं मग मामंजींना आपला मदत करता येईल. या हेतून गेलतो का मी. जाऊ द्या हो. पण ते तिकडचं चित्र सगळं वेगळं. लय मन माझं दुखवलं बघ. तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुमच्याशिवाय मला कोण आहे का? हं? आणि आपल्याशिवाय त्यांना कोण आहे का? त्यांच्याशिवाय आपल्याला कोण आहे? बरोबर आहे. हं? तुम्ही त्रास करून घेऊ नका. आहे ते इथं राहूयात, सुखासमाधानी खाऊयात, लांब राहू द्यात पण सुखाने राहू द्यात. लक्ष्मी खरंय तुझं. हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. आपल्याला ती प्रॉपर्टी नको. येते का तुमच्या लक्षात काही? अगं तू लाख म्हणतेस नकोय, मलाही मान्य आहे ते, पण आज जर तू माझ्या बरोबर तिकडं असतीस ना, तर तू ते दृश्य पाहिलं असतं ना, तर तुझं ही काळीज आहे ना, ते फार पाजरलं असतं. अगं लय वाईट वागणूक दिली का त्यांनी मला. अहो तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? पण काय एवढं कशाला
समजून घेताय तुम्हीच मला सांग अरे लग्न करू असं अहो सक्का भाऊ माझा असं कसं वागू शकतो माझ्या संग? अहो कारण त्यांनी त्या जागेला जे काही प्रॉपर्टी आहे त्याला फक्त प्रॉपर्टी म्हणून बघतायत. ते समाज आहे. त्यांनी काय आपण समाजाचाच एक भाग आहोत. अरे पण आपल्याला मूळ बाळ आहे का हे का आपला गुन्हा आहे का? तू सांग ना मला. हा आता त्यांची मुलं त्यांच्या मुलांना आपण आपली मुलं म्हणून समजतो की नाही? हा आपण हे जे आता हे जे एवढं केलेलं आहे कोणासाठी केलंय का? तू सांग मला कोणासाठी केलं आपण? हे सगळं आपण आपल्यासाठीच केलंय. मान्य आहे आपल्या लेकरांसाठी केलंय. नाही दिलं देवाने पोटाला मूळ बांधलं तर काय करू शकतो आपण? माझ्यासारखे तुमच्यासारखे समाजात किती लोक आहेत असे ज्यांना लेकरं बाळ नाहीयेत. अहो तुम्हाला माहितीये का तुम्हाला काय मला काय दोघांना पण समानच वागणूक आहे. तुम्ही बाहेर गेले तर काय म्हणते ज्याला लेकरू नाही बाळ नाही. मी बाहेर गेले तर काय म्हणते निपुत्री काली. ही समोरून गेली तर ही अपशकुन होत आहे. असं नसते ना चालू. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यावर कसं व्हायचं? माझ्यासारखे हजारो लोक आहेत समाजात काय अख्ख्या देशात हजारो लोक आहेत. मग ते असेच वागतायत का? अरे पण लक्ष्मी आपण कुठं चुकलोय का? आपण कुठंच चुकलो नाहीये. मग आपल्याला अशी वागणूक का मिळते? नशिबातलं कुणाचंही चुकत नाहीये. कुणाचंही चुकत नाहीये. आपल्याही वाटायला नशीब आलेलं आहे तेच चाललेलं आहे सगळं काय तसंच होणार आहे. असं काय घडलंय की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? लक्ष्मी अगं पुण्यात आलेलं ताट त्यातला असा तुकडा तोडून तोंडात घालणार होतो ते तिने लाथाडलं ग. ते लाथाडलं तिने. अरे माझ्या कर्मात उपाशी पोटी आलोय मी घरी निघून. असं झालंय होय? तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्ही काही पण मनावर घेऊ नका. त्यांची नीतिमत्ता वाईट. त्यांचं कर्म त्यांच्यासोबत आपलं कर्म आपल्यासोबत. बरं झालं तुम्ही तिथून निघून आलात. ते नाही ना तुमची कदर त्यांना. नकोय आपल्याला ते सगळं. मग माझं बाप हे सगळं कुणासाठी करतोय? आपल्यासाठीच करतोय ना. इथली शेतीबाडी इकडचं सगळं हे जे सगळं आहे ते कुणासाठी? अहो काय लागणार आहे आपल्या दोघांना? खरंय तुझं लक्ष्मी. 2 वेळेसचं जेवण जे आणलंय भोगाला ते भोगूया. जसं चाललंय तसं चालूया. आणि मी तर कुठं वाचू? तुम्ही हे सगळं डोक्यातनं काढून टाका. तिकडचं सगळं विसरून टाका. ते तुम्ही तिकडे गेलाच नव्हता. विषय संपला. तुम्ही जावा बघा आवरा. हे कपडे पहिला बदलून घ्या. हातपाय धुवून घ्या. मी पण जेवायला तुम्हाला वाटते. उठा. लक्ष्मी दिले ना आपल्याला पदरात देवानी सगळं काय. आपण खाऊयात. जे असेल ते चटणी भाकर खाऊयात. नको आपल्याला दुसरं काय. अगं लक्ष्मी किती समजूतदार आहेस ग तू. अगं तुझ्यासारखीच बायको इतरांनाही मिळाली तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. खरंय आपण दोघं मिळून आपल्या मामाचं जे आहे ना तेच आता करू आपण. आता माझं कौतुक खूप झालं. तुम्ही उठा पहिल्यांदा. जावा बघू. मी पण वाटते जेवायला. या लवकर. आणि बोल की पांड्या. मी तुला सांगतो आता भावडे आलेला आहे घरी. हा आता मी फक्त भाडका लावायचं काम करतो. आता तो घरात- मी काहीच नाही. फक्त हो हा हु असंच करत राहायचं. त्याला एकदा फुगून दिला तर त्याची बायको तिने ढोपटली समजायचं. हं? कुठं आता घरी जातो का सांगायला? अरे चल भाडका लाव ना. नाही हेच डोक्यात दुसरं काही डोक्यात बोलवत नाही. होती की आता घरी मी कशाला? त्याच्या घरी भाडकाच लावतो. भावड्या ए भावड्या काय रे? अरे इकडे लांबूनच काय रे. बरीच मंडळी. काय रे काय काम काढलं? गावाकडे काय सायकलर गेलतात काय एवढ्या दिवस? सायकलीवर कशाला विमानाने गेलो विमानाने. विमानाने तो आपण विमान आणलो होता असा हाय राहणार माहिती आहे ना तुला? आहे तिकडे तुम्ही नव्हते तेव्हा आम्ही आलो होतो. तुम्ही इकडे आला होता. तिकडे तू गावाला गेला तो आपण तो बायकोच आहे का थारीवर पाय. अरे तिला सारे गाव येडं केलंय. आणि आम्ही तो नवरा बायको समजून सांगायला गेलो. अरे काम करत भडकली. भडकली? हा पाटलाच्या गाडीवर फिरत होती. अरे काय बोलतो का? मी पण अरे बोलतो का? सांग त्याला. आम्ही बघितलं म्हणून तर आलो तुझ्याकडे. नाही नाही आपला विश्वास नाही बघ. माझी लक्ष्मी तशी नाही बघ. काही बोलू नका तुम्ही. हे मला खरं वाटणार आता काय अरे करायचं?
पारावर जे तुकार पोर आहेत ना हा. त्या गांड्यान राम्यान श्याम्या त्यांना विचार ते दिप्या राहुल्या त्यांच्या बरोबर मांडे. हातात हात घालून काय कोणाच्या गाडीवर काय ए, तुम्ही सगळे जे सांगताय खरं आहे का? अरे खरं 100% 100 ने 101% खरं. जेवढे पोरं बसतेत ना सगळ्याकडे नंबर आहे. बरं हे जाऊ दे मी लाबाडे ठीक आहे मग बायको लाबाडे का सांग सांगा भाऊजी आम्ही चांगलं सांगायला गेलतो हे तिला म्हणत होते दादा गावाला गेलाय आणि तू असं दादाच्या इज्जतीला हे तडा नको जाऊ देऊ घरात बसू घे आपली तर ते म्हणले तू हेच करायला आला का जा आपला घरी आपापल्या गपची मार भडकली नंतर गाणे गेला दुसऱ्या दिवशी सांगला ते गाणे राबड अरे दादा एवढा उशीर लावायची वहिनी तुम्ही हा जायचं पाटलाची कंदुरी खायला म्हणून सकाळपासून आमंत्रण आलं होय की का? मग आम्ही तयार होऊन निघालो नाही की नाही होय. मला आले बघितलं मी मग सांगितलं तसं निघालो ना जायचं म्हणून हो निघालो. ठीक आहे मग जाऊ आपण मग गाडीवर जाऊ तर तसंच मग कंदुरी खाऊन माघारी हा कमी खा जरा नाही जास्त खाऊ दे. मग काय तब्येत बघ की. तब्येत बी राहणार जरा होऊ दे ना जरा. मला आधी तिकडे बघ. जेवण जायला नाही आता मी कशा पासून फुकटचं म्हणलं लय हंती बाबा काय सांगू तुला आता तुम्ही तर खावा की मग हा, हा. जेवतच नाही आम्ही वा रे वा तोंड बघूया मग उगाच आम्ही खावा की ठीक आहे गाडी काढायची चला. ए दादा हे दाद्या तुझी काय जमली ती तरी सगळे हा, बघ बघ, चल. हा चल बरं. बघ या बावड्याचं घर आपल्या हा. सगळं जमल्यात हा अरे तुला बायको मोठीच धरता नाही आली रे आता ती तुफान सुटलेली या सगळ्याला माहिती आहे आता आम्ही तुम्ही- ओळखून सोडलंय तुमच्या हा. बायकोला आता काय नाही रोज एखाद्या गाडीवर आहे. आईला तुम्ही सगळी खरं बोलताय ना? मग कशाला खोटं सांगावर आम्ही तुला? मार तुझ्या बायकोला आवा ए लक्ष्मी ए लक्ष्मी ए ये तू. इकडे बरं हे काय म्हणता ही सगळी इकडे ये इकडे जरा पुढे ये. वहिनी हा. आम्ही तुम्हाला चांगलं सांगायला आलो हा. बावडे गावाला गेलो होता हा अहो तुम्ही आमच्यावर भडकल्या नाही तर काय मग तुम्ही आमच्या घरामध्ये डवाळडवा करत असता भडकणार नाही का मी अहो काय अहो, डवळ करत चांगला माणूस सांगत असलेला त्याला ढवळ ढवळ म्हणत नाही ए थांब विषय सोडू नको. हे भलतच काय बरोबर बसलाय तू जे मला सांगितलं ना ते बोल. तुला जे सांगितलं तेच हा बोलतो माहितीये का काय म्हणलं मला काय? मी जेव्हा गावाकडे गेलतो तेव्हा तू दुसऱ्याच्या कोणी गाडी फिरत होती म्हणे खरंय काय अहो तू अहो, हे तुम्ही खरं आहे कुणा- का? अहो तुम्ही कुणाचं पण ऐकून माझ्यावर कसं काय संशय घेताय हिच्यासारखीच दिसली होती दिसली होती म्हणजे हा हा? हेच होते. अहो काय तुमच्या जिभेला हाड हा नवरा बायको मध्ये बा, भांडण बावड्या तो देखत बघ कशी बोलती अरे काय बोलती म्हणजे काय ते तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता का? चोरच्या चोरांवरून शिरजोरकी अरे बाई जा ना उगा तू आमच्या नवरा बायको मध्ये का भांडण होतेस सांगायला एक गेलं बघा बघा भाऊजी तू बायको बघ अरे तू असताना बघ किती बोलती बघ अरे बोलते म्हणजे काय चुकीचं बोलणार नाही जी माझ्या लक्ष्मीचा ना जी काय बोलते खरं बोलते आणि माझा भरोसा आहे तिच्यावर कळलं का? बघा, काय बघा. सांगता तुम्ही लोक पण ए, जा ना तुमच्या नवरा बायको मध्ये कशाला भांडण लावतेस काय म्हणते अरे काय म्हणतात थोबाडावर करून विचारते अहो, का काय झालं काय काय झालं म्हणजे हा मी घरात नसताना तू कोणाच्या गाडी फिरत होतीस मला माहिती बावड्याला राग सहन होत नाही हा? अहो, काय तुमच्या जिभेला हाड काय आकली आहेत का आकली घाणी बिणी टाकली तुम्ही लोकांनी काय काय झालं? करताय ते मनात काय झालं? सांगत होता ना माझा नवरा भाऊजी गावाला गेले सांगायला आलो होतो ए, ए, बघा ना बाय बावड्या तुझी बायको अहो काय तुम्ही यांचं ऐकताय तू मला अजूनही खरं सांग तुमचा माझ्यावर विश्वास नाही का तुमची बायको आहे ना मी आता हे सगळ्यांनी डोळ्याने पाहिलेत म्हणतात काय होते होते आम्ही बघितलं हेच होते. हेच होते का काय चल. अरे काय तुम्ही- वहिनी, काय झालं? काय झालं अहो, बघा त्यांच्या मनामध्ये काय काय भरून टाकलं की कुणाच्या पण गाडीवर फिरते म्हणून सांगतायत अरे पण काय नेमकं तुला माहिती आहे का यांच्याकडे काय जायचं काय झालं रे? अहो भाऊजी ही बाई ह्यांना पाराकडं गाडीवर दिसली त्या राहुल्याच्या तू बघितला हा हीच होत्या बा, वहिनीच होत्या वहिनीच होत्या का होती. वहिनी सारखी होती वहिनी सारखी मला तर वाटतं हीच होत्या. बरं, हीच होत्या हा. तू बघितला मी बी बघितलं अरे वा ते पण मग बावड्या बावड्या गावाला गेला होता आमच्या ह्यांनी लय वेळा पाहिलं अरे तिला रे समजून रे. सांगितलं यांच्या- राहिले होते आता हेच बोलायचे राहिले होते. यांच्या वहिनी विविध तसंच केल्या होत्या तिला मग समजून सांगितलं ते आमच्यावरच असं पडत होय.
थांब जरा, तुला माहिती आहे का कुठल्या होतं मी आम्ही सांगायला गेलतो, आम्ही कुठले का असं ना, आमचे हे ह्यांनीच नेलं होतं. ज्यांनीच नेलं होतं. त्यांनी काय नेलं होतं, त्यांचं भांडण लावावं म्हणून गेलतं का काय करावं म्हणून गेलतं. दादा ऐका, ह्यो माझा जीवाचा जीवलग मित्र होता, म्हणून मला किव आली, म्हणून मी सांगायला गेलो नको बाबा एखाद्या बाईचा वाकडा पाऊल जायला. तुला माहिती आहे का, मी सकाळी रिक्षात 2 वेळा बघितलं तुझ्या बायकोला, आणि तुझी बायको नाही दुसऱ्या गर्लफ्रेंड बरोबर जाते ती. काय बोलतो काय करा ही नका असली मग मला बी काय करायची असली. अरे काय बी नका सांगू. नाही तर काय मी बघितलंय, मी स्वतः बघितलंय. का रे? तसा तर नाही. अरे आहे ना तुझे तर बघ. ही पण बरं का द्यायला हाकलून. बघितलं की एवढे भांडण लावते. अगं माय, मला काय झालं? काय झालं माय मला? आग लावायची काम करतो रे कोबडा. कुठं चालला? थांब की जरा. इकडे 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 वर इकडे इकडे सांगितलं होतं ना? इकडे इकडे हा? इकडे कशाला गेला तिच्या घरी? सांगत होता. माझ्या बायकोला भडकून द्यायचं तो काय काम होतं रे? अरे मी काय म्हणतो ऐक का उभा राहिला? माझ्या बायकोचं काहीच काम नव्हतं. काम नव्हतं होय रे. काड्या लावायची आग लावायची कामं सोडून दे. कोण करतो रे नरपाळ्या? होती तिला. स्वतः बघितलं. अरे तुला बी अक्कल नाही. यांचं ऐकून मला आणती. तुला कुणी सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं मला? अरे आणखी म्हणजे तुला कुठं होतं म्हणून अरे सांगितलं. कशाचा गेला तिथं खड्ड्यात जीव बघ तिकडं नरपाळ्या आला सांगितलं. आणि तू काय करत होता रे? हा? तू काय करत होता? काय नाही केलं होतं? काय नाही केलं. रस्ते आहे तिकडे वाट घेऊन आला इकडे सांगायला. चल निघ इथून. चल आली तर आग लावायला. चल निघ बाहेर. त्याला म्हणते तिघ भाऊ खंबीर. हा जिथं विषय गंभीर तिथं तिघं भाऊ खंबीर. त्यांना ना असंच झिंगा दाखवला पाहिजे. म्हणून म्हणलं एकमेकाला गोळा मारायचा. जाऊ दे आता, बसा. शांत वहिनी, झाले झाले. लावले ना हाकलून त्यांना आता शांत व्हा. ध्यानात ठेवा, आम्ही चाललो होतो कंदुरी खायला. आम्हाला इथं इथं दिसलं म्हणून आम्ही म्हणलं आता जाता जाता हे करावं त्यांना. मग म्हणलं आपलं चला म्हणून निघालं तर हे तुमचं भांडण चाललं होतं. काय म्हणायचं? सगळे बरं झालं तुम्ही आलात. नाहीतरी अशा माणसं ना घरादार फोडते, संसाराची नाकंगुळी करते आणि आपल्यासारखे माणसं ह्यांच्या बोलण्यामध्ये येऊन बळी पडते. बळी पडतात. मग नाही, आमचा विश्वास आहे ना तुमच्यावर. किती जर झालं तर भाऊ आहेत आम्ही तिघं पण भाऊ शेवटी आहेत. कसं आहे काळी असेल आपण एकच होणार एवढं लक्षात घे. हा. ज्या घरामध्ये असे जर तिघ भाऊ जर राहिले का नाही, एका आईचं दूध पिणार आणि एका रक्तातले, एक गाव एकीकडे तर ही तिघ भाऊ एकीकडे म्हणलं तरी त्याला पुरून उरते. पुरून उरू आम्ही. म्हणून आपल्या एकी ठेवा आणि भाऊ भाऊजे जेवढे बी असेल मिळून मिसळून संसार करा. तीच खरी दोस्ती आणि तीच खरं नातं आहे. ठीक आहे. त्या बोलवा त्या भडव्या लोकावाला ये, मग आपण त्याला इंगा दाखवू, चांगलंच बोलू. ठीक आहे. अशांना तसंच धडा शिकवायचा. हा ठीक आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना कशासाठी बोलवलं इथं, सगळेजण फॅमिली आपण एकत्र यावं म्हणून तुम्हाला बोलवलं. ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, जग दुनिया चांगलंही बघतं आणि वाईटही बघतं, तमाशा करतं, जागरण गोंधळ घालतं, बघणारी जग दुनिया आहेच. त्यापेक्षा मग आपण कसं वागायचं, कसं राहायचं, समाजाला काय देणं घेणं नाही आहे. समाज फक्त एकच विचार करतो की ह्याचं वाईट कसं होईल, चांगलं होताना कोणाला चांगलं वाटत नाही. बरोबर. त्यापेक्षा आपण जर भाऊ घरामध्ये जरी एकी असेल तर ते कुटुंब कसं राहिलं पाहिजे या संदर्भात आज आपण एवढ्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेच आहे असं मला वाटते. तर सगळ्यात पहिला तुला सांगतो, गण्या तुझं काय मत आहे रे? आणि गण्यान तुझी बायको. होय आरो, आपलं बी चुकलंच जरा आहे का नाही. हो ना. आपण बी त्या बावड्यामध्ये वहिनीमध्ये लय भांडण लावले नाही का. हो ना. तिथून असं नाही करायचं आपण. आपलं पण लय चुकलंय. आपण त्यांची ना माफी मागू आपण आहे का नाही? बरोबर आहे. माझ्याकडून पण चुकलं. यापुढे चूक होणार नाहीये. हा. आपण चांगलं वागूया यापुढे. हो. माझं तुला हेच सांगणं आहे, आतापर्यंत लय झालं. तूही बदनाम झाला आणि मलाही बदनाम केलं. आता इथून पुढं चांगलं राहूया. लोकांच्या चाड्या लावणं जरा बंद कर. हा, आता आपल्या संसाराचं बघ जरा. बस झालं ह्याच्यात तेल टाकणं आणि लोकांचा संसार मोडणं. अच्छा
हा आता आपण दोघं बी सुखाने राहू आणि जनतेला सुद्धा सुखाचा संदेश देऊ. मी आज जे काय आहे माझ्या मोठ्या भावामुळं आहे. तरी पण मी माझ्या बायकोचं खूप ऐकायचो आणि त्याच्याबद्दल खूप काही त्याला बोललो, वाईट बोललो. हे असं मोठ्या भावासंग नाही बोललं पाहिजे. मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो. माझं पण चुकलंय. मोठे असून मी त्यांचा अपमान केला, पदोपदी त्यांना बोलले, रागावले. हां, माझं चुकलं. मी त्याच्याबद्दल त्यांची क्षमा मागते. मातीच्या चुला हा प्रत्येक घरात असते, भांड्याला भांडं लागतच असते, पण असं आपण वागू नये हाच संदेश आम्ही जगाला देऊ इच्छिते. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवले. मी माफी कुणाची मागू? समाजाची, नवऱ्याची, का अजून इतर लोकांची? आणि ती का, कशासाठी? घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणार हे नक्कीच आहे. भाऊ म्हणले की भांडणं पण होणार हे पण तेवढंच सत्य. पण कसं असतं ना, आपण किती ऐकायचं, समाजाचं किती ऐकायचं आणि घरच्यांचं किती ऐकायचं हे आपण ठरवायचं असतं. इतरांमुळे आपल्या नात्यामध्ये कधीही दुरावे येऊ नये, मला एवढंच सांगायचं. आणि आम्ही आमच्या ह्या ॲक्टमधनं हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. समाज आहे, लोक आहेत, भांडण लावतात आणि विजवतात, पण ते आपण ठरवायचं की आपण काय करायचं आहे, आपण काय घ्यायचं आहे, काय हवं आहे, काय नको हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बस मला एवढंच सांगायचं. ह्या समाजामध्ये मोठा भावाचा दर्जा हा फार मोठा मानला जातो. कारण तो कसा असतो, तो एक वडिलाप्रमाणेच तो बारक्या भावाचा सांभाळ करत असतो, एक पोराप्रमाणेच. तर अशा भावाला बारक्या भावाने समजून घेतलं पाहिजे. तो तर समजून घेतच असतो, पण बारक्या भावाने त्याला चांगली वागणूक दिली पाहिजे, त्याची हिडीसफिडीस नाही केली पाहिजे. हे समाजाने जर नीट असं चांगलं वागलं तर ह्या समाजामध्ये भावामध्ये कधीच वैर होणार नाही. एवढंच या जगाला माझं सांगणं आहे. समाजामध्ये माझ्यासारख्या बी स्त्रिया आहेत. कुणी भांडण लावतं तर कुणी विजवतं, पण आपल्या हातात असतं की आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं. आणि आज काय घडलंय ते चुकीचं घडलंय. काय हो? बरोबर. आज मंडळी जे समाजामध्येच नाही तर माझ्या घरामध्ये घडले. खरं तर मोठा भाऊ म्हणजे एक वडीलधाराच असतो. वडिलाची भूमिका म्हणजे कसं असतं, लहान भाऊ असेल, लहान बहीण असेल, त्याचं शिक्षण करून ते पार त्याचं लग्न लावस्तोपर्यंत भावाची जिम्मेदारी राहते. मग आईवडील असेल, म्हातारी आजी आजोबा असेल तर तो मोठा वडीलधारा भाऊच करतो. त्याचं कारण आहे ते म्हणजे त्याला सोपवलेली जिम्मेदारी आणि त्याला वाटलेलं एक आपुलकी आणि जो लळा आणि एक प्रेम असतो तो मोठ्या भावाला खूप जवळून असं शिवून जातो. कारण घरात वारलेली आजी ही आजीची मयत पहिला मोठा भाऊ विचार करेल. घरात वारलेला मोठा भाऊ, मोठा वडील असेल, चुलता असेल किंवा त्याच्याहीपेक्षा मोठा वडील कोण, वडीलधारा असा भाऊ बहीण कुणी असू द्या, त्याला सामोरं जावं लागतं ते त्या मोठ्या भावाला. पण हे मोठा भाऊ म्हणजे असं नाही की तो सगळ्याची शिवा खावावं, सर्वांचं हितचिंतक व्हावं, सर्वांना सुखदुःख समजावून सांगावं, सर्वांच्या मैत्रीला जावं, प्रत्येकाच्या कार्यामध्ये जावं असं काय नाही. पण त्याला साथ देणारी माऊली पण तशी पाहिजे. पण त्या माऊलीसारख्या जर या जगामध्ये भरपूर माऊली आहेत, त्या मोठ्या भावासारखेच भरपूर मोठे भाऊ आहेत की त्याला तिचं असे समाजाचे चटके, नातेवाईकाचे चटके बसतात. पण त्या चटक्याला सामोरं जाण्यासाठी माणूस तो प्रयत्नामध्ये राहतो, पण तो कार्य करत असताना त्याला कितीतरी लोक मागणं बोलतात, पूर्ण बोलतात. बोलण्याच्या पाठीमागं न लागता आपण कार्य करत राहणं ही मोठ्या भावाचं कर्तव्य आहे. मग ह्या कर्तव्याला बळी पडून एक दिवस तो समाजाच्या पुढं गुन्हेगार म्हणून ठरला जातो. नातेवाईकाच्या समोर गुन्हेगार ठरतो, नातेवाईकाच्या समोर तो अपराधी. त्याला प्रत्येक असा नाही का गुन्हा त्याच्यावर लादला जातो. हे असं झालं नाही पाहिजे, कारण मोठा भाऊ ही वडीलधाराच राहतो. मोठ्या भावाची भूमिका म्हणजे आपल्या बापाची भूमिका असते. ते आपल्या भावजाईला समजावून सांगायला पाहिजे किंवा भावजाईला कळलं पाहिजे, मोठ्या बहिणीला कळलं पाहिजे, बारक्या बहिणीला कळलं पाहिजे, पोटच्या पोरांना कळलं पाहिजे. कारण पोटची पोरं ज्यावेळेस तुम्हाला विचारतील त्या पोरांना पण एक उत्तर पाहिजे की माझा बाप म्हणजे एक बापच आहे. मग ती लहान असो या मोठा असो, बाप म्हणजे एक वडीलधार असतो. मंडळी, खरंच मोठा भाऊ ग्रेट आहे, मोठा आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही आजच्या या एपिसोडमधून तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका, मोठ्या भावाचं कर्तव्य, मोठ्या भावाचा लढा, मोठ्या भावाचं एक दुःख कष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलो. रसिक मायबापो, याला भरभरून प्रतिसाद द्या, हीच तुम्हाला कळकळीची विनंती. धन्यवाद. आज जे ते घडलं ते उद्या कुणाच्याही घरामध्ये घडू नये. सगळ्यांनी आपलं चांगलं वागावं अशी एक इच्छा.
माझ्या तुमच्या जुळत्या धारा मधुर सुरांच्या बरसती धारा माझ्या तुमच्या जुळत्या धारा मधुर सुरांच्या बरसती धारा सुर की नदिया बहे दिशा दिशा माझ्या तुमच्या जुळत्या धारा मधुर सुरांच्या बरसती धारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा तो सुर बने हमारा